आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण जे आहे आणि संविधान सभेमध्ये मान्य झालेले हे आरक्षण, आधी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला दिलेलं आरक्षण या संदर्भात आणि समोर ज्या काही गोष्टी घडलेल्या गेल्या 70 वर्षानंतर आज जी जाणीव आणि जागृत झालेला जो समाज आहे, प्रत्येक जातीमध्ये मला आरक्षण पाहिजे, आम्हाला आरक्षण पाहिजे, या संदर्भातील जे वास्तव, भयान वास्तव जे आहे, जे समोर आलेलं वास्तव आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू यांच्यामध्ये आरक्षणासंदर्भात झालेली बातचीत, या संदर्भात सर्व जे काही व्हिडिओज आहेत हे व्हिडिओ आपण या माध्यमातून आपण पाहणार आहात. आपण संपूर्ण हा व्हिडिओ बघा. त्यातून आपल्याला नक्कीच समजेल की आरक्षणाची माग काय होती, आरक्षणामागचा मूळ उद्देश काय होता आणि सध्या जे आरक्षण मागत आहेत त्या आरक्षणाचा हेतू काय आहे. आरक्षण म्हणजे हा तेव्हा दिलेला आरक्षण हा गरिबी हटावची मोहीम नाही, हे आपल्याला सर्वांना समजून घेतलेलं पाहिजे. कारण सर्व सुशिक्षित समाज, सर्व जे सुशिक्षित कर्मचारी आहेत यांना सुद्धा याबद्दल याची जाणीव नाहीये, माहिती नाहीये. आपण जर इकडे तिकडे जर बघितलात तर खरंच या आरक्षणाला गरीब हटावची मोहीम म्हणून पाहिलं जातं. पण बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण, महात्मा गांधी सुद्धा याची सहमत होते, पंडित नेहरू सुद्धा याच्याशी सहमत होते. परंतु मुन्शी असो की मग सरदार वल्लभभाई पटेल असो, यांच्या संदर्भात काय बोलणं झालं हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आणि बाबासाहेबांना आरक्षण का दिलं याच्या मागचा सुद्धा उद्देश बाबासाहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी बाबासाहेब आंबेडकर बोलतोय. आज आपल्या भारतात आरक्षण या शब्दावरून रणकंदन माजल्याचं पाहून मी कमालीचा दुःखी झालोय. सामाजिक आर्थिक विषमता नष्ट करून देशात समता प्रस्थापित करण्याकरिता आणि वंचित शोषितांना समाजात मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्यघटनेत आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली. खरं तर शोषणाच्या मुळाशी जात होती, म्हणून जातीवर आधारित आरक्षण दिलं गेलं. जाती व्यवस्था नष्ट करणं हाच आरक्षणाच्या तरतुदी मागचा एकमेव उद्देश होता. परंतु जातीयता नष्ट करण्यासाठी हे आरक्षण खरंच प्रभावी ठरलंय का हो? देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे लोटली तरी आज जातीच्या आधारावरच आरक्षण मागावं लागतंय. आरक्षणामुळे जाती व्यवस्था नष्ट होण्याऐवजी ती जर आणखी बळकट होत असेल तर मग आरक्षणाकडे आपण नेमकं काय म्हणून पाहताय? साध्य की साधन? जातीयता संपवण्याचं एक प्रभावी साधन म्हणूनच मी या आरक्षणाकडे आतापर्यंत पाहत आलोय. पण आरक्षण पदरात पडल्यानं सर्व काही मिळालं, साध्य झालं असं मानून जर कोणी चालत असेल तर आपल्याला भारतातील जाती व्यवस्था संपवायची की नाही हा प्रश्न मला आता भेडसावू लागला. शिक्षण, नोकरी आणि राजकीय पदांमध्ये जातीनिहाय आरक्षण ठेवून देशात समतेबरोबरच सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला. सुरुवातीला अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यापुरतं हे आरक्षण मर्यादित ठेवलं गेलं. पुढे त्यात इतर मागास जाती, अल्पसंख्याक आदींची भर पडली आणि आरक्षण हे लोकांकरिता साधन बनता बनता साध्य बनला. खर तर कनिष्ठ जाती हा आरक्षण धोरणाचा पाया. त्यानंतर त्यात जात आणि वर्ग असा बदल झाला. पुढे 52% ओबीसींच्या 27% आरक्षणावर शिक्कामोर्तबही झालं. पण यानंतर मात्र त्याला मिळालं, मला का नाही या मुद्द्यावरून अहमहमिका सुरू झाली आणि दुसऱ्याच्या ताटातील अर्धे मुर्दे घास आपल्या पोटात कसे जातील यासाठी झटापट सुरू झाली. माझ्या प्रिय बांधवांनो, आरक्षणाबाबतची माझी भूमिका आपण समजावून घेतानाच भारतीय समाजातील जातीविषयक वास्तवही आपण लक्षात घ्याल अशी मला आशा आहे. वर्णवर्चस्ववाद, जातीयवाद नष्ट करण्याकरिता या आरक्षणाचा योग्य आणि अचूक वापर माझ्या नंतरच्या काळात या देशातील राज्यकर्त्यांकडून केला जाईल असं मला वाटलं होतं. पण ते होऊ शकलं नाही, याबद्दल मला खेद वाटतोय. आरक्षण संकल्पनेचे जनक शाहू महाराज यांच्याकडूनच मला भारताच्या संविधानात आरक्षणाची तरतूद करण्याची स्फूर्ती मिळाली होती. जाती व्यवस्थेत दबलेल्या वर्गाला पुढे आणण्यासाठीच घटनेत आरक्षणाची तरतूद केली होती. जातीयता नष्ट होऊन सामाजिक समता प्रस्थापित व्हावी ही यामागची मूलभूत भूमिका होती.
पण आजही जातीयतेची खुंटी अधिकाधिक बळकट होत जाताना आणि सामाजिक समतेचं उद्दिष्ट दृष्टिक्षेपात येत नसल्याचं पाहून मी हताश झालोय. या आरक्षणाच्या कोंडीतून लवकरात लवकर बाहेर पडून तुमची पावलं जाती अंताकडे वळत असल्याचं मला पाहायचंय. माझ्या बांधवांना निर्वाणीचे सांगणे हेच की मानव ही जात आणि मानवता हाच धर्म होय. जाती अंकाला सुरुवात करताना हे तत्व आपण सर्वांनी स्वीकारणं आवश्यक आहे. सरते शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, जाता जात नाही तिला म्हणतात जात, पण मानव जातच करेल तिच्यावर सर्वांगानं मात. सळसळत असेल तुमच्या हृदयी जर का मानवता धर्माची पात, तर एक ना एक दिवस जरूर होईल या जाती भेदाचा निपात, या जाती भेदाचा निपात. अछूतों को समाज में बराबरी का दर्जा देने के लिए आरक्षण के सवाल पर सभा बंटी हुई थी. ऐसे कई सदस्य थे जो ऐसा मानते थे कि अगर आरक्षण को लागू किया गया तो देश अगड़ों और पिछड़ों में बंट जाएगा. इसीलिए सार्वजनिक तौर पर भी और निजी तौर पर भी आम्बेडकर को यह समझाने का प्रयास चल रहा था कि आप आरक्षण की मांग को छोड़ दीजिए. भीमराव, आपसे एक बात करनी थी. जी बोलिए. आपने तो देखा ही है सभा में कितने लोग सरकारी नौकरियों में आरक्षण का विरोध कर रहे हैं. अब अगर शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब वालों को आरक्षण दिया गया तो आप तो जानते ही हैं फिर सिख, ईसाई, पारसी, मुसलमान कोई पीछे नहीं रह जाएगा. हाँ, मगर सिख, ईसाई, पारसी, मुसलमान या किसी और का मुकाबला अनुसूचित जनजातियों के साथ नहीं हो सकता. ये सारी जातियां पैसे वाली भी हैं और सोशली सिक्योर्ड भी. ठीक बात है, पर अगर एक बार आरक्षण का दरवाजा खुल गया तो देखिएगा सभी लोग अपना हक मांगेंगे और हिंदुओं के लिए सरकारी नौकरियों में जगह नहीं बचेगी, जबकि संख्या में वो सबसे ज्यादा है. आप चाहते क्या हैं? सिर्फ मैं ही नहीं, सरदार पटेल भी यही चाहते हैं कि हो सके तो संविधान में आरक्षण की बात ही हटा दी जाए. मेरे रहते संविधान से आरक्षण नहीं हटने वाला, चाहे आप कितना भी जोर लगा लें मुंशी जी. पर कोई रास्ता तो हो सकता है ना. हाँ, एक रास्ता है. मैं ही हट जाता हूं संविधान की ड्राफ्टिंग कमेटी से. अरे फिर आप लोग जैसा चाहें वैसा संविधान बना लीजिएगा. सुनिए भीमराव, भीमराव सुनिए तो. डॉक्टर आम्बेडकर को लगा कि जिन दलितों की लड़ाई वो लड़ रहे हैं, अगर उनको ही जीने का अधिकार नहीं दिला पाए तो फिर संविधान सभा में रहने का फायदा क्या है. आम्बेडकर ने न सिर्फ संविधान बनाने के काम से खुद को अलग कर लिया, बल्कि ये भी इशारा कर दिया कि वो न सिर्फ ड्राफ्टिंग कमेटी बल्कि कानून मंत्री के पद से भी इस्तीफा दे देंगे. इससे ऐसी खलबली मची कि आम्बेडकर को मनाने खुद सरदार पटेल उनके घर पहुंच गए. मुंशी जी की बातों से आप नाराज हो गए भीमराव? लेकिन वो तो आपकी बात लेकर आए थे मेरे पास, इसीलिए मैंने कहा कि मैं ही ड्राफ्टिंग कमेटी से हट जाता हूं. आप तो जानते हैं कांग्रेस क्या पूरे भारत में दूसरा और कोई है ही नहीं जो हमारे संविधान को आकार दे सके. खुद बापू भी यही कहा करते थे. लेकिन आप उनकी बात मानते कहां हैं पटेल जी? गांधी जी पिछड़ों को रिजर्वेशन देने की मेरी तजवीज से सहमत थे. पंडित नेहरू ने तो खुद पंडित होते हुए भी यह कहा कि सदियों से हिंदुओं ने निरीह अछूतों और आदिम जातियों को बेबसी, दरिद्रता और अशिक्षा में रखा. फिर अगर हमें उन्हें सबके साथ बराबर लाना है तो हमें उन्हें स्पेशल ट्रीटमेंट देना ही होगा. आपकी बात सही है, पर आप तो जानते हैं कि बड़े पदों पर हम मेरिट के आधार पर ही लोगों को ले पाएंगे. तो फिर क्लर्कों की नौकरी के लिए इतना बड़ा जोखिम उठाना? जोखिम? मुझे तो इसमें कोई खतरा नजर नहीं आता. खतरा यह है कि अगर हमने एक विशेष वर्ग को आरक्षण दे दिया तो बाकी के लोग भी आरक्षण की मांग करेंगे और भारत भर में जातिवाद का ये जहर फैलता जाएगा. जहर तो हमने पिया है सदियों से,
और फिर भी हम जिंदा हैं। रीढ़ की हड्डी तोड़ डाली आप लोगों ने हमारी, फिर भी हम लोग खड़े हैं। अरे एक बार हमें अपने बराबर आने का मौका तो दीजिए पटेल जी, फिर देखिए कैसे हम आगे निकल जाते हैं। और यह काम बिना आरक्षण के नहीं होगा। अगर फिर भी मेरी बातें आपको जहरीली लग रही हैं तो मैंने अपना इस्तीफा तैयार रखा है, आप खुद लेते जाइएगा। मैं बड़ा जिद्दी आदमी हूं आंबेडकर जी, लेकिन मूर्ख नहीं हूं, किसान हूं। देखकर ही बता सकता हूं कि कौन सा बीज कल मुझे अच्छी फसल देगा। बघितलं, हे आहे खरे आरक्षणाचा उद्देश। हाच उद्देश भारतातील सर्व जे काही व्यक्ती आहेत आरक्षणाचा अपोज करत असतात, आरक्षणाबद्दल ज्यांना माहिती नाही अशा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, ज्या माध्यमातून त्यांना आरक्षण कशासाठी होता, मूळ उद्देश काय होता याची जाणीव लोकांपर्यंत जाणं गरजेची आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याचं गरजेचं आहे। आपल्या सर्व ग्रुपला, आपले परिवाराला, आपले जे काही कॉलेजचे ग्रुप असतील सर्व ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आरक्षणामागचा मूळ हेतू काय होता हा हेतू आपल्याला नक्कीच समजेल। कारण हे जे आरक्षण आहे हे आरक्षण बाबासाहेबांनी राजर्षी शाहू महाराजांकडून जे काही प्रॉब्लेम झाले होते, की ज्या काही जाती संदर्भातील समस्या होत्या याला समोर घेऊन यांनी संविधानामध्ये आरक्षणाची मागणी केली होती। जे आरक्षणाच्या मागणीच्या हेतूवर आणि आरक्षणाच्या नुसारच आपण आजपर्यंत इथं पोहोचलेलो आहोत। हे प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला, तळागाळातील जे बहुजन समाजातील व्यक्ती आहे या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा याकरिता या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।